कामाख्या मंदिर हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. देवी शक्तीला समर्पित आहे. ईशान्य भारतातील आसाम राज्याची राजधानी असलेल्या गुवाहाटीच्या पश्चिम भागात नीलाचल टेकडीच्या मध्यभागी असलेले हे प्रसिद्ध मंदिर आहे. आसाममधील कामाख्या देवी मंदिर राज्याची राजधानी दिसपूरपासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर आहे. हे शक्तिपीठ तंत्र साधनेचे प्रमुख स्थान मानले जाते. दरवर्षी लाखोहून अधिक भाविक येथे दर्शनासाठी येतात. येथे येण्यासाठी हवाई, रेल्वे व रस्त्याचा मार्ग अवलंबता येतो. या मंदिराशी शतकांचा इतिहास जोडलेला आहे. हे 8व्या आणि 9व्या शतकात किंवा म्लेच्छ राजवंशाच्या काळात बांधले गेले असे मानले जाते. हुसेन शाहने कामाख्या राज्यावर आक्रमण केले तेव्हा त्याने कामाख्या मंदिर उद्ध्वस्त केले. काहीही सापडले नाही आणि मंदिराची पडझड झाली. 1500च्या दशकात कोच राजवंशाचा संस्थापक विश्वसिंग यांनी मंदिराचे पूजास्थान म्हणून पुनर्जीवन केले. तेव्हापर्यंत हे असेच राहिले. यानंतर त्यांच्या मुलाने गादीवर बसल्यावर 1565 मध्ये या मंदिराची पुनर्बांधणी केली. तेव्हापासून हे मंदिर आजही दिसते तसेच आहे. या मंदिराचा इतिहास आजही भिंतीआड दडलेला आहे. देशाच्या विविध भागातून यात्रेकरू येथे दर्शनासाठी येतात. येथे दरवर्षी हजारो लोक देवीच्या दर्शनासाठी येतात. गुवाहाटीला येणाऱ्या पर्यटकांसाठी कामाख्या मंदिर हे सर्वात मोठे आकर्षण आहे. या मंदिरात तुम्हाला देवीचे कोणतेही चित्र दिसणार नाही. त्यापेक्षा इथे एक तलाव आहे जो फुलांनी झाकलेला आहे, जिथून नेहमी पाणी वाहते. या मंदिरात देवीच्या योनीची पूजा केली जाते असे मानले जाते. या मंदिरात दर्शनासाठी 500 रुपयाचे स्पेशल एंट्री कूपन देखील उपलब्ध आहे. पुराणानुसार असे मानले जाते की भगवान शिवाची सतीप्रती असलेली आसक्ती तोडण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या चक्राने सतीचे 52 तुकडे केले. त्यानंतर जिथे जिथे हे तुकडे पडले तिथे तिथे शक्तिपीठ निर्माण झाले. तांत्रिक किंवा काळी जादू करण्यासाठी या ठिकाणाला खूप महत्त्व आहे. याशिवाय लोक आपल्या जीवनाशी संबंधित अनेक इच्छा पूर्ण करण्यासाठी दूरदूरहून येथे येतात. येथे अंबुबाची जत्रा भरते. त्या दरम्यान ब्रह्मपुत्रेचे पाणी 3 दिवस लाल होते. असे मानले जाते की कामाख्या देवीच्या मासिक पाळीमुळे असे होते. असे मानले जाते की देवी 3 दिवस मासिक पाळी येते. त्या दरम्यान देवीचे मंदिर बंद असते. 3 दिवसांनंतर देवीचे मंदिर मोठ्या थाटामाटात उघडले जाते आणि भक्तांची गर्दी जमते. अतिशय अनोखा प्रसाद इथे दिला जातो. मासिक पाळीमुळे 3 दिवस मातेच्या दरबारात पांढरे वस्त्र ठेवले जाते. 3 दिवसांनी कोर्ट उघडल्यावर मासिक पाळीच्या रक्तामुळे कापड लाल रंगाने भिजलेले असते, जे भक्तांना प्रसाद म्हणून दिले जाते. आसाममधील कामाख्या देवी मंदिराची वेळ: सकाळी 5:30 वाजता आंघोळ, सकाळी 6 वाजता दररोज पूजा, सकाळी 8 वाजता भाविकांना दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे उघडले जातात. दुपारी 1 वाजता देवीचा प्रसाद तयार करण्यासाठी मंदिराचा दरवाजा बंद केला जातो. दुपारी 2:30 वाजता मंदिराचे दार भक्तांसाठी पुन्हा उघडले जाते आणि प्रसाद वाटप केला जातो. संध्याकाळी 5:15 वाजता मंदिराचे दरवाजे रात्रीसाठी बंद असतात. संध्याकाळी 7:30 वाजता कामाख्या देवीची आरती केली जाते. देवी कामाख्याच्या मुख्य मंदिराबरोबरच दशमहाविद्येची देवतेचे 10 अवतार म्हणजेच कामाख्या, मातंगी आणि कमलासह त्रिपुरा सुंदरी, तारा, काली, बगलामुखी, भुवनेश्वरी, भैरवी, धुमावती, छिन्नमस्ता मंदिरे आहेत. आणि भगवान शिवाची 5 मंदिरे म्हणजे सिद्धेश्वर, कामेश्वर, अमृतोकेश्वर, केदारेश्वर, अघोरा आणि कौटिलिंग नीलाचल टेकडीभोवती, ज्याला कामाख्या मंदिराचे परिसर असेही नाव आहे. हे मंदिर बोटीच्या आकारात बांधले गेले आहे, जे 3 कक्षांमध्ये विभागलेले आहे. जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळवणाऱ्या अनेकांना या प्राचीन मंदिरात देवी मातेचा आशीर्वाद लाभला आहे. जर एखाद्याला काळी जादू झाली असेल तर तो येथे येऊन या समस्येपासून मुक्त होऊ शकतो. कामाख्याचे तांत्रिक आणि साधू चमत्कार करण्यात निपुण आहेत. लग्न, संतती, संपत्ती आणि इतर इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक लोक कामाख्याच्या यात्रेला जातात.
असे म्हटले जाते की येथील तांत्रिक देखील वाईट शक्तींना दूर नेण्यास सक्षम आहेत. दरवर्षी आषाढ महिन्यात येथे अंबुबाची जत्रा भरते.